नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मास्टरमाई या मराठी युट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत की युट्यूब चॅनल कसा कस्टमाइज करायचा. त्याच्या अशा काही सेटिंग पाहणार आहोत की ज्या पुढे जाऊन चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत किंवा चॅनल व्हिडिओ रँक करण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला मग वळूया आपल्या लॅपटॉपकडे. लॅपटॉपमध्ये तुम्हाला ब्राउझर ओपन करायचा आहे. ज्या अकाउंट मधून तुम्ही चॅनल क्रिएट केलेला आहे त्या ब्राउझरमध्ये तुम्हाला YouTube स्टुडिओ टाकून एंटर करायचं आहे. आता सुरुवातीला तुम्हाला जी YouTube स्टुडिओची लिंक दिसते ती ओपन करायची. आता समजा जर तुम्हाला मोबाईलवरून करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमचा जो चॅनल क्रिएट केलेला आहे त्या जीमेल अकाउंटमध्ये जायचं, तिथून लॉग इन करायचं आणि त्याच्या ब्राउझर ओपन करायचा. ब्राउझरमध्ये सेम YouTube स्टुडिओ ओपन करायचं. राईट साईडला 3 डॉट्स दिसतात, त्याच्यावरती क्लिक करायचं. डेस्कटॉप आयकॉन एनेबल करायचा आणि आता इथे जी मी प्रोसेस करून तुम्हाला दाखवणार आहे ती प्रोसेस तुम्ही तिथे करू शकता. आता इथे बघा, डॅशबोर्ड आपला ओपन झालेला आहे. डॅशबोर्ड वरती थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते. लेफ्ट साईडला त्याचे सगळे ऑप्शन दिलेले आहेत. डॅशबोर्ड, कॉन्टेंट, अनालिटिक्स, हे थोडक्यात सांगते मी काय आहे हे. डॅशबोर्ड वरती थोडक्यात माहिती असते. पूर्ण अनालिटिक्स काय आहे, तुमचे टॉप व्हिडिओज कोणते आहेत, हे सगळं तुमच्या डॅशबोर्ड वरती दिलं जातं. आता कॉन्टेंट्स मध्ये काय असतं, कॉन्टेंटमध्ये तुम्ही कुठले व्हिडिओज अपलोड केलेत, कोणते शॉर्ट अपलोड केलेत, हे सगळं, कोणते पोस्ट आहेत, हे सगळं तुमच्या कॉन्टेंटमध्ये जाणार. अनालिटिक्स मध्ये काय आहे, तुमच्या व्हिडिओचं अनालिटिक्स, तुमच्या शॉर्टचं अनालिटिक्स काय आहे हे, म्हणजे किती रँक झालेत, कोणत्या दिवशी व्ह्यूज आलेत, कोणत्या दिवशी नाही आले, कधी आलेत, हे सगळं जे अनालिटिक्स आहे ते अनालिटिक्स मध्ये असणार. कम्युनिटीमध्ये काय असणार, तुमच्या व्हिडिओवरती कोणी पोस्ट कमेंट केलेली आहे ती तुमच्या कम्युनिटी सेक्शन मध्ये दिसेल. सबटायटल्स मध्ये काय आहे की आता तुमच्या व्हिडिओचे वेगवेगळ्या लँग्वेज मधून तुम्ही ते सबटायटल्स क्रिएट करून अपलोड करू शकता. कॉन्टेंट डिटेक्शन म्हणजे काय आहे की ते जर तुम्हाला कुठल्या व्हिडिओला कॉपीराईटचा इश्यू आला असेल तर तो तुम्हाला इथे दिसून जाईल. आता तुम्हाला कुठे जायचं आहे, आता अर्न मध्ये काय आहे, तुमचा मेन क्रायटेरिया आहे जो की तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी पूर्ण करायचा आहे, तो तुम्हाला अर्न सेक्शन मध्ये दिसून जाईल. आता आपल्याला यायचं आहे कस्टमायझेशन मध्ये. आता कस्टमायझेशन म्हणजे काय की आपल्या चॅनलला सुंदर आणि प्रोफेशनल लुक द्यायचा आहे, तो आपण इथून कस्टमायझेशन मधून देणार आहोत. तर आधी मी लेफ्ट साईडचे सगळे ऑप्शन सांगते, मग आपली प्रोसेस पुढची चालू करूया. ऑडिओ लायब्ररीमध्ये तुम्हाला नॉन कॉपीराईटचे जे काही म्युझिक असतील ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता आणि ते तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता. तिथे तुम्हाला कुठलाही कॉपीराईटचा प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्या खाली आहे सेटिंग्स. आता इथे सेटिंग्स, ही सेटिंग आणि वरचा कस्टमायझेशन, ह्या 2 सेटिंग मी म्हटलं होते करायचे आहेत. तर हे पुढे मी सांगेन तुम्हाला सेटिंग मध्ये काय करायचं आहे ते. आता आपण ओपन करूया कस्टमायझेशन. कस्टमायझेशन मध्ये 2 टॅब दिसतात, प्रोफाईल आणि होम टॅब. आता याच्यामध्ये हे सगळं आहे, आपला चॅनल हा सुंदर आणि प्रोफेशनल बनवण्यासाठी कस्टमायझेशन करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बघा बॅनर इमेज दिले, लोगो दिलाय, नेम दिलाय, हँडल दिले, चॅनलचं डिस्क्रिप्शन सेट करायचं आहे. आता इथे बघा बॅनर इमेज मध्ये तुम्हाला साईज दिलेली आहे, त्या साईज मध्ये तुम्ही बॅनर इमेज बनवून इथे अपलोड करायचं आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅनर इमेज हा नेहमी क्लिअर असायला पाहिजे. तुमचा कॉन्टेंट म्हणजे तुम्ही जे व्हिडिओ बनवणार आहात ते कशाबद्दल आहेत हे सगळं तुमच्या बॅनर इमेज मधून समजायला पाहिजे. आता इथे मोबाईल वरती, लॅपटॉप वरती आणि डेस्कटॉप वरती तिन्ही डिव्हाइस वरती एकच बॅनर असणार आहे. त्यामुळे व्यवस्थित बॅनर डिझाईन करा, जेणेकरून ते मोबाईल वरती व्यवस्थित दिसेल, लॅपटॉप वरती व्यवस्थित दिसेल आणि डेस्कटॉप वरतीही व्यवस्थित दिसेल. आता मी एक डेमो म्हणून सांगते तुम्हाला, कारण हे डिफिकल्ट आहे. बॅनर इमेज क्रिएट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे, ते व्यवस्थित फिट होत नाही. आता इथे बघा मी एक चॅनलचा लोगो बनवलेला आहे. तर इथे मास्टर बाई हा येणार, हा व्ह्यू आहे तो येणार आपल्या मोबाईलसाठी. त्याच्या साईडचा जो व्ह्यू आहे तो येणार लॅपटॉपसाठी. आणि ही जी साईडला जी स्पेस आहे ब्लॅक, थोडीशी डार्क ब्लॅक मध्ये, ती येणार आपल्या पूर्ण डेस्कटॉपसाठी, पूर्ण व्ह्यू येणार. जर मी ते बघा सेट केलं, डन म्हटलं, तर ती प्रत्येक डिव्हाइस मध्ये कशी दिसते ते बघा तुम्ही. बघा इथे छोटीशी एकदम दिसते, लॅपटॉप मध्ये थोडीशी मोठी दिसते आणि डेस्कटॉप मध्ये पूर्ण दिसते. तर या पद्धतीने हे सेट होतं. त्यामुळे व्यवस्थित बॅनर इमेज बनवा. आणि हे मॉनिटायझेशनच्या वेळेस सुद्धा बॅनर इमेज खूप महत्वाची ठरते. आपला डॅशबोर्ड हा पूर्ण प्रोफेशनल बनतो, त्यामुळे काळजीपूर्वक अपलोड करा बॅनर इमेज. आता इथे पिक्चर मध्ये तुम्हाला लोगो अपलोड करायचा आहे. तो चॅनल क्रिएट करताना मी सांगितलंच होतं, पिक्चर नेम, लोगो नेम आणि हँडल कसा टाकायचा आहे. तर इथून तुम्ही चेंज करायचं असेल तर तुम्ही इथून लोगो चेंज करू शकता. आता नेम, आपल्या चॅनलचं नेम हे शॉर्ट वर्ड स्वीट असं असायला पाहिजे आणि युनिक असायला पाहिजे, हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. इथं हे सगळं, हे अकाउंट जे आहे माझं डेमो अकाउंट आहे, त्यामुळे इथल्या जो काही कॉन्टेंट टाकलाय मी त्याच्यावरती तुम्ही जाऊ नका. तुम्ही स्वतःचं तुमचं वेगळं युनिक चॅनल तयार करणार आहात. हँडल हा मी रॅन्डमच इथे पकडलेला आहे.
आता इथं डिस्क्रिप्शन, मेन गोष्ट आहे तुमची डिस्क्रिप्शन. आता डिस्क्रिप्शन मध्ये काय काय यायला पाहिजे, तुमच्या चॅनलवरती कोणत्या कोणत्या संबंधात व्हिडिओ बनवले जाणार आहेत ते सगळं तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये यायला पाहिजे. आता डिस्क्रिप्शन काय करतं, जेव्हा तुमचा चॅनल हा मॉनिटायझसाठी रिव्ह्यूला वगैरे जातो, तर तेव्हा तुमचं डिस्क्रिप्शन चेक केलं जातं, बॅनर इमेज चेक केली जाते, लोगो चेक केला जातं, अजून सर्व काही तुम्ही कुठल्या देशातून आहात, अजून तुमचे कीवर्ड्स काय आहेत हे सगळं चेक केलं जातं. त्यामुळे व्यवस्थित डिस्क्रिप्शन इथे लिहा. इथे आता ऍड लँग्वेज मध्ये तुम्ही वेगवेगळ्या लँग्वेजेस ऍड करू शकता, जसं हिंदी, मराठी, इंग्लिश असं ऍड करू शकता. ही तुमचा आहे चॅनलचा URL. इथं लिंक्स मध्ये आता तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक व्हिडिओच्या जेव्हा तुम्ही त्याची इन्फॉर्मेशन बघायला जाता, तेव्हा त्यांच्यामध्ये इंस्टाग्रामच्या, फेसबुकच्या लिंक्स दिसतात बघा, त्या तुम्ही इथून सेट करू शकता. ऍड लिंक्स मध्ये जायचं आहे, इथं इंस्टाग्राम टाईप केलं आणि इथं त्याचा URL टाईप करायचा आहे. अजून ऍड करायचं असेल तर ऍड लिंक करा. मी इथे डिलीट करते, मला काही ऍड करायचं नाही इथे. आता कॉन्टॅक्ट इन्फो मध्ये काय करायचंय, तुम्हाला मेल आयडी द्यायचा आहे. कशासाठी, जेव्हा एखादा ब्रँड प्रमोशन, एखादा व्ह्यूअर तुम्हाला ब्रँड प्रमोशन करायसाठी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असेल, तो कसा करणार, इथं दिलेल्या मेल मधून तो तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार. मग तुम्ही तो तुमच्या चॅनलचा जीमेल आयडी पण देऊ शकता किंवा तुमचा बिझनेस जीमेल आयडी तोही देऊ शकता. आता इथं वॉटरमार्क मध्ये तुम्हाला काय करायचंय, एखादं इमेज समजा तुम्हाला तुमचा लोगो म्हणा किंवा एखादं सबस्क्राईबचं बटन म्हणा, हे तुम्हाला जर इथं प्रत्येक व्हिडिओला कोपऱ्यामध्ये ते दिसायला पाहिजे असं पाहिजे असेल, तर इथे तुम्ही व्हिडिओ वॉटरमार्क मध्ये अपलोड करू शकता. ही झाली तुमची चॅनल कस्टमायझेशन मधली प्रोफाईलची इन्फॉर्मेशन. ही सगळी तुम्ही फिलअप करायची आहे. आता इथे बघा, होम टॅब मध्ये तुम्हाला हा ऑप्शन एनेबल करायचा आहे. एनेबल केल्यावरती तुमच्या सर्व व्हिडिओ होम पेज वरती व्हिडिओज मध्ये व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, लाईव्ह स्ट्रीम, पोस्ट हे सगळं इथून दिसून जाईल. आता इथे हे कस्टमायझेशन सेव्ह झाल्यानंतर, कस्टमायझेशन केल्यानंतर तुम्हाला इथे पब्लिश करायचं आहे. हे विसरायचं नाही, नाहीतर हे तुमचे चेंजेस सेव्ह होणार नाहीत. पब्लिश करायचं. पब्लिश केल्यानंतर तुम्ही व्ह्यू चॅनल करू शकता. व्ह्यू चॅनल केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे काही चेंजेस केलेले आहेत ते दिसून जातील. आता तुम्हाला दुसऱ्या गोष्टीकडे यायचं आहे, ती आहे सेटिंग्स. ही सगळ्यात महत्वाची आहे, तुमचा चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी खूप 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 महत्वाचं आहे. त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊ नका. आता इथं जनरल मध्ये तुमचं युनिट्स, करन्सी युनिट सेट केलेलं आहे, हे USD US डॉलर बाय डिफॉल्ट आहे, हे असंच राहू देत. आता तुम्हाला जायचं आहे चॅनलमध्ये. चॅनलमध्ये इथे तुम्हाला काय बेसिक इन्फॉर्मेशन विचारली आहे, हे तुम्हाला फिलअप करायचे आहे. कंट्री ऑफ रेसिडेन्स म्हणजे तुम्ही कुठल्या कंट्रीमधून आहात, इंडिया, नेपाळ, अमेरिका, कुठल्या कंट्रीमधून तुम्ही चॅनल क्रिएट केला आहे, तिथून रन करत आहात ते इथे करायचं आहे. इथे मी सिलेक्ट करते इंडिया. आता खाली आहे बघा कीवर्ड्स. आता कीवर्ड्स हे कोणते कीवर्ड्स आहेत, मी तुम्हाला सांगितलं होतं की हे कीवर्ड्स मॉनिटायझेशनसाठी, व्हिडिओ रँक करण्यासाठी खूप महत्वाचे ठरणार आहेत. तर इथे तुम्ही असे कीवर्ड्स टाकायचे आहेत की जे तुम्ही तुमच्या चॅनलवरती व्हिडिओशी संबंधित असणार आहेत. आता समजा एक टॉपिक पकडू आपण, योगा. आता योगाच्या रिलेटेड काय काय कीवर्ड्स येऊ शकतात. योगा हा स्वतः कीवर्ड्स आहे, त्यामुळे इथे मी योगा टाकलं, एंटर केलं. आता दुसरा कीवर्ड काय, योगा बिगिनर, ट्युटोरियल म्हणा, जर तुम्ही ट्युटोरियल बनवत असाल तर, किंवा योगा रुटीन म्हणा. हे झाले वेगवेगळे कीवर्ड. हे तुम्हाला असे वेगवेगळे कीवर्ड इथे सेट करायचे आहेत. बाय डिफॉल्ट हे तुम्ही डिलीट करायचे नाहीत, हे असेच ठेवायचे आणि वाढवत जायचे. हे एक ना एक दिवस तुमचे व्हिडिओ हे युट्यूबच्या अल्गोरिदम मध्ये फिट करतात आणि तुमचे व्हिडिओ नंतर रँक व्हायला चालू होतात. त्यामुळे कीवर्ड देताना लक्षपूर्वक लक्षपूर्वक विचार करून तुम्हाला इथे टाकायचे आहे की कोणते कीवर्ड्स माझ्या व्हिडिओशी संबंधित येऊ शकतात. त्याने तुमच्या चॅनलच्या व्हिडिओच्या रँकिंग वरती खूप इफेक्ट होणार आहे. आता मी इथे सेव्ह करते. आपली आता दुसरी सेटिंग आहे, ऍडव्हान्स सेटिंग मध्ये जायचं आहे. आता इथे बघा, पहिल्यांदा तुम्हाला ऑडियन्स दिसतंय. कोणता ऑडियन्स इथे युट्यूब टार्गेट करतंय, कोणत्या ऑडियन्सला तुमच्या व्हिडिओसाठी पकडायचं आहे. लहान मुलांना पकडायचं आहे का जे तरुण आहेत त्यांना पकडायचं आहे, टार्गेट करायचं आहे. तर इथे बघा, डू यू वॉन्ट टू सेट युअर चॅनल ॲज मेड फॉर किड्स. आता हा तुमचा चॅनल जो तुम्ही केलेला आहे, तयार केलेला आहे, तो तुमच्या तुम्ही लहान मुलांसाठी स्पेसिफिकली केलेला आहे का किंवा मोठ्यांसाठी केलेला आहे, हे तुम्ही इथे मेन्शन करायचं आहे. जर लहानांसाठी असेल तर याला टिक करा, जर नसेल तर तुम्ही नो ला टिक करा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या लहानांसाठी पण आहे आणि मोठ्यांसाठी पण आहे, तर तुम्ही काय करायचं आहे,
तिसऱ्या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा प्रत्येक व्हिडिओ जेव्हा तुम्ही अपलोड कराल तेव्हा तुम्ही प्रत्येक व्हिडिओसाठी हे किडसाठी आहे का नाही हे सिलेक्ट करायचं. आता हे दुसरं आहे गुगल ऍड अकाउंट लिंकिंग. हे तुम्हाला कधी करायचं आहे, जेव्हा तुमचा चॅनल हा मॉनिटाईज होण्याच्या गतीत असेल तेव्हा हे करायचं आहे. जेव्हा तुमचा क्रायटेरिया पूर्ण झालेला असेल तेव्हा युट्यूब तुम्हाला स्वतः हे लिंक अकाउंट करायला सांगतं. इथे तुम्हाला आता काहीच करायचं नाहीये. आता इथे बघा ऑटोमॅटिक कॅप्शन, जर याला तुम्ही टिक मार्क केली तर युट्यूब काय करतं, तुम्ही जे बोलताय ते कॅप्शन, त्याच्या ऑटोमॅटिक कॅप्शन क्रिएट करतं. तर इथे तुम्हाला एनेबल करायचं आहे. ऑटोमॅटिक डबिंग मध्ये पण तुम्हाला इथे एनेबल करायचं आहे. म्हणजे हे डबिंग म्हणजे काय असते, तर तुमचे जे व्हिडिओ आहेत ते मल्टिपल लँग्वेजेस मध्ये पाहिले की जावे यासाठी ऑटोमॅटिक डबिंग आहे. तर इथे तुम्ही अलाउ करायचं आहे. आणि याच्या मॅन्युअली रिव्ह्यू डब्स मध्ये 2 ऑप्शन आहेत. जर तुम्हाला सगळ्या लँग्वेजेस मध्ये जर रिव्ह्यू करता येत असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा, नसेल तर दुसरा करायचा. पण ऍज अ बिगिनर मी सजेस्ट करते दुसराच करा, कारण आपल्याला प्रत्येक लँग्वेजेस मधून रिव्ह्यू करणं डिफिकल्ट आहे. आता त्याच्यानंतर ऍडव्हर्टाईज. इथे जर तुमच्या चॅनलवरती तुम्हाला ऍडव्हर्टाईज नको असतील तर इथून डिसेबल करून टाका. पण जर हे डिसेबल केलं तर तुमच्या चॅनलवरती ऍड येणार नाहीत आणि त्याच्यातून अर्निंग होणार नाही. आता इथं क्लिप्स मध्ये इथे एनेबल करायचं आहे तुम्हाला, कारण तुमचे क्लिप्स तुम्ही असं बघितलं असेल बघा की युट्यूब वरती वेगवेगळ्या व्हिडिओचे क्लिप्स हे व्हायरल होऊन गेलेले असतात बघा. त्यानं काय होतं, तुमच्याच व्हिडिओची पब्लिसिटी होऊन जाते. त्यामुळे इथे अलाउ करून टाका. आता इथे या दोन्ही व्हिडिओ क्वालिटी एनहान्समेंटला, दोन्ही ऑडिओ व्हिडिओला दोन्ही एनेबल करून टाकायचं आहे. ही झाली आपली पूर्ण ऍडव्हान्स सेटिंग. आता आपल्याला मेन फीचर एलिजिबिलिटी हे करायचं आहे. आता याच्यामध्ये बघा स्टँडर्ड फीचर हे बाय डिफॉल्ट एनेबल असतेच. तुम्हाला करायचं आहे इंटरमिजिएट फीचर आणि ऍडव्हान्स फीचर हे 2 फीचर तुम्हाला एनेबल करायचे आहेत. आता याच्यासाठी काय इंटरमिजिएट फीचरसाठी काय एलिजिबिलिटी आहे बघा. इथे तुम्हाला फोन नंबर व्हेरीफाय करायचा आहे. जर फोन नंबर व्हेरीफाय केला तर तुम्हाला काय फीचर्स भेटणार आहेत बघा. याचे तुम्हाला कस्टम थंबनेल क्रिएट करता येतात. आता बघा हे इंटरमिजिएट फीचर एनेबल करायच्या आधी जाऊन बघा, तुम्हाला कस्टमायझेशन थंबनेल करता येणार नाही. जो त्याच्यामधलाच एखादा थंबनेल तो पकडेल, पण कस्टमाइज थंबनेल तुम्हाला घेता येणार नाही. तर याच्यामुळे तुम्हाला कस्टमाइज थंबनेल घेता येईल. नंतर लाईव्ह स्ट्रीमिंग करता येणार, तुम्हाला लाईव्ह जाता येणार आहे. आणि व्हिडिओज लॉंगर दॅन 50 मिनिट्स, 15 मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ तुम्हाला अपलोड करता येणार आहे. त्यामुळे हे व्हेरीफाय करायचं आहे. आता इथे व्हेरीफाय फोन नंबर केल्यावरती आता इथे बघा फोन व्हेरिफिकेशनच्या स्टेप्स दिलेल्या आहेत. इथं काय दिलंय, व्हेरिफिकेशन कोड दिलाय. आता तुम्हाला इथं काय करायचं आहे की तुमचा फोन नंबर टाकायचा आहे. जो काय फोन नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. फोन नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल. तो ओटीपी इथे टाकला की तुमचा फोन नंबर हा व्हेरीफाय होईल आणि हे फीचर लगेच एनेबल होऊन जाईल. आता यानं जर हे व्हेरीफाय केलं तर याच्यामध्ये काय मिळतं बघा तुम्हाला. आता हे बघा ऍडव्हान्स फीचर एनेबल केल्यानंतर तुम्हाला हे एवढे फीचर्स एनेबल होतात. एलिजिबल टू अप्लाय फॉर मॉनिटायझेशन, यू कॅन अपलोड मोर व्हिडिओज डेली, also you can upload more shorts daily, also you can embed external links in your description. हे याचे फीचर्स इथे दिलेले आहेत. जेव्हा कधी तुम्ही ऍडव्हान्स फीचर एनेबल कराल तेव्हा हे मिळतील. पण हे मी आधी सांगितल्याप्रमाणे हे जर तुम्ही आता नाही केलं तर 1 ते 2 महिन्यानंतर हे ऑटोमॅटिक तुमचं एनेबल होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही आता नाही केलं तरी ते होणारच आहे नंतर. आता इथे ही सगळी इन्फॉर्मेशन सेव्ह करायची आहे. सेव्ह केल्यानंतर ही आता पूर्ण झाली तुमची चॅनल कस्टमायझेशन आणि सेटिंगची पूर्ण सेटिंग ही आता झालेली आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवू इच्छिते की तुम्हाला अपलोड डिफॉल्ट्स मध्ये जायचं आहे. आता इथे बघा बेसिक इन्फॉर्मेशन विचारली आहे आणि ऍडव्हान्स सेटिंग विचारली आहे. ही कशासाठी असते, आता समजा तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा आहे, व्हिडिओ अपलोड करणं, डेली तुमचे व्हिडिओ अपलोड करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ वाचवायचा आहे, तर तुम्ही काय करू शकता, इथे बाय डिफॉल्ट टायटल सेट करू शकता, त्याचं डिस्क्रिप्शन टाकू शकता, इथं विजिबिलिटी सिलेक्ट करू शकता, पब्लिक, प्रायव्हेट, अनलिस्टेड, इथं काही टॅग्स तुम्ही इथे लावू शकता. आता टॅग्स टाकण्यामध्ये तुमचे बराच वेळ जातो, हॅशटॅग लावण्यामध्येही बराच वेळ जातो. इथं डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन हॅशटॅग ही लावू शकता आणि डिस्क्रिप्शन ही देऊ शकता. आणि आता बघा इथे ऍडव्हान्स्ड मध्ये काय आहे, इथे कॅटेगरी बघा,
इथे कॅटेगरी सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर तुम्हाला निश्चित तुम्हाला माहिती आहे की माझा प्रत्येक व्हिडिओ हा याच कॅटेगरीशी संबंधित आहे, तर तुम्ही इथे कॅटेगरी सिलेक्ट करून ठेवू शकता, जेणेकरून तुमचा व्हिडिओ अपलोड करतानाचा वेळ वाचेल. आता बघा खाली अजून काय दिलेलं आहे, तुम्ही व्हिडिओची लँग्वेज सिलेक्ट करू शकता इथे. जर तुमचा व्हिडिओ हा मराठी लँग्वेज मधून असेल तर मराठी इथे सिलेक्ट करा, जेणेकरून तुमचा जो ऑडियन्स आहे तो युट्यूब मराठी ऑडियन्सलाच हा व्हिडिओ पाठवेल. नंतर इथे बघा टायटल अँड डिस्क्रिप्शन लँग्वेज ही दिलेली आहे, इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. कमेंट्स ऑन करायचे, ऑनच ठेवायचे असेल तर तुम्ही इथून ऑन करू शकता, किंवा ऑफ करायचे असेल तर इथून ऑफ पण सिलेक्ट करू शकता. किंवा इथून तुम्ही काही क्रायटेरिया सेट करू शकता की मला कमेंट्स अशाच यायला पाहिजेत, अशा नाही यायला पाहिजेत, हे इथून तुम्ही सेट करू शकता. आणि नंतर ही इन्फॉर्मेशन सगळे सेव्ह करायची आहे. ही झाली तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन. चॅनल पूर्ण आता कस्टमाइज झालेला आहे, पूर्ण सेटिंग याची सेट झालेली आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवायची राहिलेली आहे, ती म्हणजे इथे तुम्हाला क्रिएट वरती व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. तुम्ही लॅपटॉप मधून इथून अपलोड करू शकता आणि युट्यूब मोबाईल मधूनही क्रिएटचं प्लस आयकॉन असेल तिथून अपलोड करता येतं.